पण पाहिलेला असेल स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी लाडकी बहीण योजनेबद्दल गुड न्यूज दिलेली आहे। लाडकी बहीण योजना तुमची आता बंद होणार नाही, ती पुढे अशी चालू राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे। कारण की ते स्वतः आज लाईव्ह पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी सांगितलं लाडकी बहीण योजना जी आहे याच्यासाठी जी पुढचे हप्ते देण्याचे पैसे आहेत त्याची तरतूद जी आहे त्याच्याबद्दल आज निर्णय घेण्यात आलेला आहे असं त्यांनी सांगितलं। त्याची मागणी जी होती ती मान्य करण्यात आलेली आहे। तर काय गुड न्यूज दिलेली आहे डिटेलमध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत। बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण तुमचे 5 हप्ते खात्यामध्ये जमा झालेले आहेत। आता तुम्ही डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार यावरती तुमचं लक्ष आहे, त्याची प्रतीक्षा करताय। कारण की आतापर्यंतचे संपूर्ण पैसे तुमचे खर्च झालेले असतील, पुढील हप्त्याची तुम्ही वाट पाहताय, तर त्याबद्दलची गुड न्यूज आहे। 6वा हप्ता कधी तुमच्या खात्यामध्ये येईल तेही आपण पाहणार आहोत आणि लाडकी बहीण योजनेबद्दल स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी काय माहिती दिली तेही आपण पाहणार आहोत। तर पहा, या ठिकाणी लाडकी बहीण योजनेची जी रक्कम आहे ती वाढणार तर आहेच, परंतु या ठिकाणी 1400 कोटी रुपयांच्या पूरक मागणीस विधानसभामध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे। तर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की ही जी मंजुरी देण्यात आलेली आहे तेच या ठिकाणी त्याची हमी ही आहे की ही लाडकी बहीण योजना अशी आता पुढे चालूच राहील, कंटिन्यू। ही योजना कोणीही बंद करू शकत नाही, ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही असं त्यांनी सांगितलं। जी या ठिकाणी 1400 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहेत लाडकी बहीण योजनेसाठी, त्याला या ठिकाणी विधानसभेच्या शेवटच्या दिवशी अधिवेशनामध्ये या ठिकाणी मान्यता दिली गेलेली आहे असं त्यांनी सांगितलं। म्हणजे ही योजना आता बंद होणार नाही। डिसेंबरचा हप्ता मग त्याच्यामधूनच तुम्हाला दिला जाणार आहे, पुढचे हप्ते देखील मग तुम्हाला वाटप होत राहतील। तर तुम्ही म्हणाल की जी 600 रुपयाची वाढ केली ते देखील कधी भेटतील त्याची देखील माहिती आपण पुढे पाहणार आहोत। बघा, नागपूर येथे झालेल्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये जवळपास 33,788 कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्यांना मंजुरी देण्यात आली। त्यामध्ये लाडकी बहीण योजना जी आहे पुढे कायम सुरू राहणार हे आता निश्चित झालंय, कारण की पुरवणी मागण्यामध्ये योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। तर ही योजना जी आहे पुढे चालूच राहील, आता त्याला कोणीही बंद करू शकत नाही। 5 वर्ष स्थिर सरकार असल्यामुळे योजना जी आहे कायमस्वरूपी तुमची राहणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला आता टेन्शन घ्यायची गरज नाही। 6वा हप्ता कधी भेटेल त्याच्याबद्दल ही पुढे माहिती आपण पाहणार आहोत। पुरवणी मागण्यामधील प्रमुख तरतूद होती ती म्हणजे बघा, मागच्या वेळेस अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजना ज्यावेळेस चालू केली जुलै महिन्यामध्ये त्याच्यामध्ये 46,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती, ठीक आहे। तर आता पुन्हा एकदा 1400 कोटी रुपयांची तरतूद लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आलेली आहे। तर ही योजना पुढे आता पुढचे जे हप्ते आहेत ते वाटप करण्यासाठी सुलभ जाणार आहे। लवकरच तुम्हाला आता पुढचा हप्ता भेटेल। काय म्हटलंय पुढच्या हप्त्याबद्दल ते देखील आपण डिटेलमध्ये या ठिकाणी बघूयात। बघा, विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेचा प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनली होती। या योजनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली, तर सत्ताधाऱ्यांनी देखील तोडीस तोड प्रत्युत्तर दिलं। दरम्यान आमचं सरकार आलं तर आम्ही महिलांना दर महिन्याला 3,000 रुपये देऊ अशी घोषणा महाविकास आघाडीकडून करण्यात आली होती। तर दुसरीकडे महिलांना आम्ही 2100 रुपये देऊ असं महायुतीच्या नेत्यांनी आश्वासन दिलं होतं। आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आले आहे, त्यामुळे 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे देखील तुमचं लक्ष लागलेलं असेल। मात्र पुढील अजून काही महिने तरी लाडक्या बहिणींना खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। बघा, पुढचे काही महिने अजून तुम्हाला फक्त 1,500 रुपयांनीच पैसे भेटू शकतात। मात्र हे 1,500 रुपये कंपल्सरी तुम्हाला त्या महिन्याचे या ठिकाणी प्रत्येक महिन्यामध्ये लाभ दिला जाणार आहे। कारण की लाडकी बहीण योजनेचा नियमच असा आहे की जो महिना चालू आहे त्या महिन्याचा लाभ त्याच महिन्यामध्ये तुम्हाला दिला जावा। तसंच तुम्हाला डिसेंबरचा लाभ देखील याच महिन्यामध्ये भेटणार आहे। कधी भेटू शकतो तेही पुढे तुम्हाला सांगणार आहे मी। तर बघा, मग आता 2100 रुपयाची वाट तुम्हाला अजून किती महिने पाहावी लागणार आहे, कारण की स्वतः मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, याबद्दल त्यांनी ऑलरेडी माहिती दिलेली होती। सरकार ज्यावेळेस त्यांचं स्थापन झालं होतं त्यावेळेस की 2100 रुपये कधी चालू होऊ शकतात। बघा, याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर 2100 रुपये मिळू शकतात अशी माहिती समोर आलेली आहे। म्हणजे ज्यावेळेस अर्थसंकल्प मांडला जाईल त्याच्यामध्ये मग हे 2100 रुपये देण्याची म्हणजे वाढीव या ठिकाणी लाभ देण्याची तरतूद केली जाईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला 2100 रुपये चालू होऊ शकतात अशी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। तोपर्यंत मात्र तुमचं 1500 रुपयाचा जो हप्ता आहे तो कंटिन्यू तुम्हाला भेटत राहणार आहे। दरम्यान डिसेंबरचे पैसे कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं असतानाच आता मोठी माहिती समोर आली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेबाबत मोठी अपडेट दिली आहे। ही योजना कधीही बंद पडणार नसून चालूच राहणार आहे। डिसेंबरचे पैसे देखील याच महिन्यामध्ये मिळणार असल्याचं त्यांनी म्हटलं। तर या ठिकाणी ज्यावेळेस त्यांनी अधिवेशनामध्ये लाडकी बहीण योजनेच्या बद्दल माहिती दिली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही 1400 कोटी रुपये त्यासाठीच या ठिकाणी मंजूर केलेले आहेत पुढचे हप्ते देण्यासाठी। म्हणजेच तुमचा डिसेंबरचा हप्ता जो आहे फिक्स याच महिन्यामध्ये वाटप केला जाणार आहे। आणि मुख्यमंत्र्यांनी याच्याबद्दल देखील विधानसभेमध्ये बोलताना सांगितलं की लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे जसं हे अधिवेशन संपेल तसं आम्ही वाटप करणार आहोत। तर बघा, म्हणजे या ठिकाणी तुमचा हप्ता जो आहे अधिवेशन संपलं जे आहे ते 21 डिसेंबरला
त्यानंतर एक दिवस मध्ये रविवार येतोय, तर सोमवारी 23 तारीख आहे. सोमवारी या ठिकाणी पैसे येण्याची शक्यता आहे. संध्याकाळपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे, किंवा या ठिकाणी सोमवारी पैसे नाही आले तर पुढचा जो हा आठवडा असणार आहे त्या आठवड्यामध्ये तुमचे कधीही पैसे येऊ शकतात. सोमवारपासून या ठिकाणी महिन्याच्या शेवटपर्यंत कधीही आता तुमचा 6वा हप्ता जमा होऊन जाईल. त्याला कुठलीही आता अडचण असणार नाही. तर ही तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. 1400 कोटी रुपयांची पुढची हप्ते देण्यासाठीची या ठिकाणी तरतूद केलेली आहे. पुरवणी मागणीमध्ये त्याची मान्यता देखील या ठिकाणी विधानसभेच्या शेवटच्या दिवस जो होता अधिवेशनाचा त्याच्यामध्ये या ठिकाणी मान्यता भेटलेली आहे. आणि पुढच्या हप्त्याबद्दल देखील तुम्हाला सांगितलंय की अधिवेशन संपताच तुमचा हप्ता जो आहे जमा होणार आहे. म्हणजे डिसेंबर अखेरपर्यंत कधीही तुमचा हप्ता लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता जमा होऊन जाईल. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची अपडेट तुम्हाला द्यायची होती. याच्याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.